भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज FTA अर्थात मुक्त व्यापार करारावर नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं स्वाक्षऱ्या होत आहेत। यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले यांची प्रमुख उपस्थिती आहे। या कराराबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली। हा करार म्हणजे दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं। भारत आणि न्यूझीलंड मिळून भविष्याला आकार देत असून करारासोबत द्विपक्षीय भागीदारीचा विस्तार होईल तसंच व्यापार आणि गुंतवणुकीची नवी दारं खुली होतील असं गोयल यांनी सांगितलं। करारात शेतकऱ्यांचं हित जपण्यात आलं असून हा करार कृषी क्षेत्राला जागतिक पुरवठा साखळीशी जोडणारा असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली। श्रमप्रधान क्षेत्र आणि रोजगारालाही करारामुळे चालना मिळेल। पुढल्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार $5 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत 100% उत्पादनांवर शून्य शुल्कासह पोहोच मिळणार आहे, तर न्यूझीलंडच्या उत्पादनांना भारत शुल्क कमी करेल अर्थात समाप्त करेल। या करारांतर्गत देशात पुढल्या 15 वर्षात $20 अब्ज गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे। दूध, साखर आणि मसाल्याशी संबंधित उत्पादनांवर भारताकडून कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही, तसंच शेतकरी आणि देशांतर्गत उद्योगांचं हित यात जपण्यात आलं आहे। भारतानं आतापर्यंत 9 देशांसोबत मुक्त व्यापार करार केला आहे।